आणि पुण्यामध्ये आज अजित पवारांची गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली। यावेळेला आजाराबाबत चर्चाही झाली। सरकार आरोग्य विभाग यावरती लक्ष ठेवून आहे अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली। आज या आजारावरती बराच खर्च होत असून त्यावरही मार्ग काढणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। त्यांच्याकरता पण कार्यालय आता आपण करायचं ठरवलेलं आहे। पूर्वी सहकार भवनचं कार्यालय जे येरवड्याला आपण करत होतो ते आता साखर संकुलाच्या तिथं करतोय, त्याचंही काम सुरू झालेलं आहे। अशा पद्धतीनं आपल्या पुणे शहरामध्ये राज्य स्तरावरची जी महत्त्वाची कार्यालय होती त्याच्यामध्ये सारथीचं झालं, शालेय शिक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये, कामगार भवनचं काम चालू आहे, नोंदणी भवनचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये, एक ॲडिशनलची प्रशासकीय इमारतीचं काम सुरू केलेलं आहे, सहकार भवन भवनचं पण चालू आहे। त्याच्या संदर्भामध्ये असे जमाबंदीचं पण आपण त्या ठिकाणी कार्यालय करतोय। अशी बहुतेक सगळ्या CPचं कार्यालय अतिशय चांगलं, पुण्याच्या CPचं कार्यालय अतिशय चांगलं आणि SPचं पण कार्यालय अतिशय चांगलं। ही पण कार्यालय आता सगळे प्लॅन इस्टिमेट तयार झाले। लवकरच या 3 कार्यालयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन भूमिपूजन करून त्याची कामं पण ते आम्ही सुरू करणार आहोत। अशा पद्धतीनं जिथं महाराष्ट्रातल्या लोकांचं, जिल्ह्यातल्या लोकांचं, अनेकांचं जाणं येणं होतं त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न